नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार। संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार। नरेंद्र मोदींनी राजघाटावर घेतलं दर्शन। मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीला वंदन। राजघाटानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला नरेंद्र मोदींकडून अभिवादन। नरेंद्र मोदींकडून वॉर मेमोरियल इथं शहीदांना अभिवादन। तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी शहीदांचं केलं स्मरण। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 65 मंत्री शपथ घेणार। यात भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, तेलुगू देसम आणि जेडीयूसह इतर अनेक घटक पक्षांचाही समावेश। अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, मनसुख मांडवीय यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी। अर्जुनराम मेघवाल यांनाही मंत्रिपदासाठी पाचारण। शिवसेनेकडून प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळणार। प्रतापराव जाधवांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आल्याची माहिती। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्रिपदाची घेणार शपथ। कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत जल्लोष। प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब। बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शुभेच्छा। काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस श्याम उमाळकर यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नाही। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार। मुरलीधर मोहोळ यांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती। हेमंत रासनेंकडनं मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा। कोविड काळात त्यांनी चांगलं काम केलं त्याची ही पावती। हेमंत रासनेंची प्रतिक्रिया। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद। पुण्यातल्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। रावेरच्या खासदार रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी। रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती। माझ्या प्रवासात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा। नाथाभाऊंकडे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या तर कोणतं प्रोफाईल मिळेल याची अपेक्षा नाही। मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। रक्षा खडसेंना मंत्रिपद हा अत्यंत आनंदाचा क्षण। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर शपथविधीला एकनाथ खडसेही उपस्थित राहणार। रक्षा खडसेंना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रावेरमध्ये आनंदाचं वातावरण। कार्यकर्त्यांकडनं एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा। यंदा मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता। नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नसल्याची चर्चा। रामदास आठवलेंनाही मंत्रिपदासाठी फोन। रामदास आठवले मोदी सरकारमध्ये मंत्री। मोदींवर आमचा संपूर्णपणे विश्वास। संधी मिळणारच होती। आरपीआय एनडीएचा पार्टनर आहे। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना मंत्रिपदासाठी फोन नाही। उदयनराजे अजून वेटिंगवर असल्याची माहिती। एस जयशंकर पुन्हा मंत्री होणार। मंत्रिपदासाठी जयशंकर यांना फोन। तेलुगू देसमच्या 2 खासदारांना मंत्रिपद शपथविधीचं निमंत्रण। डी.आर. चंद्रशेखर आणि के. राममोहन नायडू यांना मंत्रिपदासाठी आला फोन। जनता दल सेक्युलरचे एच.डी. कुमारस्वामी, जेडीयूचे रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार। एलजेपीचे चिराग पासवान, जितनराम मांझी, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांनाही शपथविधीसाठी आला फोन। काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्याला हजर राहणार। सूत्रांची माहिती। एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रण। बांगलादेश, श्रीलंका, मालदीव्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान आणि सेशल्सच्या प्रमुखांना आमंत्रण। नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर भाजपची टीम दिल्लीमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याची कार्यकर्त्यांची भावना।
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनासमोर जय्यत तयारी सुरू. कडेकोट पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात, तर स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोदींचे बॅनर. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी मोदींचे पोस्टर. शपथविधीआधी नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भावी मंत्र्यांची बैठक. मोदींचा संभाव्य मंत्र्यांसमोर 100 दिवसांचा रोडमॅप. यावेळेला प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेतल्या. चारशे पारचा नारा देणाऱ्या मोदी शहांच्या भाजपवर सत्ता स्थापनेसाठी कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची वेळ. हे सरकार टिकणार नाही. सामनाच्या रोखठोकमधनं मोदींवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामदास आठवले यांच्या भेटीला. आठवलेंच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत राजकीय चर्चा केल्याची माहिती. सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम संसद भवन परिसरामध्ये एकत्र. यावेळेला विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांच्या गळ्यात संसद सदस्याचं ओळखपत्र घालून त्यांचं केलं अभिनंदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.